स्मृतिशेष एकनाथ शिंदे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. शिंदे कुटुंबियांच्या निवासस्थानी भंते संगपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिशेष एकनाथ शिंदे यांचा 16वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी बसपा नेते देवराव खंदारे, प्राध्यापक पी डी घोडे, नागेश नागठाणे, शाहीर गौतम कांबळे, अरुण चंदनसेवे, रुक्माजी भिसे, कुंदन ठाकूरसह आदींची उपस्थिती होती. यावर्षी हा स्मृती दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा करत होणारा खर्च अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रांजणगाव येथे निर्माण होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास दान करण्यात आल्याची माहिती लक्ष्मण शिंदे यांनी बोलताना दिली. या कार्यक्रमासाठी कुसुम एकनाथ शिंदे, सुवर्णा लक्ष्मण शिंदे, उषा राम शिंदे, श्याम शिंदे, सोनी विलास शिंदेसह आशुतोष शिंदे, सिद्धार्थ शिंदे, मिलिंद शिंदे, संघमित्रा शिंदे सह शिंदे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले, तर आभार लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास एकनाथ शिंदे यांनी मानले. कुठलेही विचार पक्के राहणार आणि म्हणून त्यांना असं सांगितलं की कुठल्याही एका विचारावर का होऊन तुम्ही पुढे चला. आणि मग त्यांनी पुढे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माला ते घेऊन वास्तविक पाहता बौद्ध धर्माविषयी मी बऱ्याच वेळा बोलतो की बाबासाहेबांना जी अपेक्षा होती की बाबासाहेब जे म्हणाले होते की मी पूर्ण भारत बौद्धमय करेन, परंतु तो मुद्दा कुठेतरी खटकल्यासारखा मला वाटतो. जी बौद्ध भिक्खू आहे तिकडच्या बाजूची ती इतर जातीकडे जाताना दिसतच नाही. विपश्यना शिबिरामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली होती, तिथं सुद्धा मी हेच सांगितलं की तुम्ही बौद्ध भिक्खू होताय तर बाबासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळागाळातील जी माणसं अज्ञानी आहेत, ज्यांना अजूनही माहिती नाही, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे, त्यांना यांचं ज्ञान करून दिले पाहिजे. ते आपच या बाजूकडे वळले जातील आणि त्यांचेही विचार केले जातील. आणि म्हणून आपण प्रत्येकाने अशा पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. लक्ष्मण शिंदेने ती सुरुवात करून दिलेली आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर मातंग समाजातील लोक देखील बौद्ध धर्माकडे वळलेली आहेत, बुद्धांच्या विचारावर चालणारी आहेत. आणि म्हणून विचार महत्वाचे. मी स्वतः या सर्व महामानवांच्या विचारावर कसं चालता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आणि तसं चालण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. तर या ठिकाणी मी माझ्यातर्फे एकनाथरावजी शिंदे यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महापुरुषांनी मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये योगदान दिले, अशा सर्व महापुरुषांपर्यंत वंदन करून मी आपल्यासोबत 2 शब्द बोलणार आहे. आज आमचे वडील स्मृतिशेष एकनाथराव शिंदे यांच्या 16व्या स्मृती दिनाचा कार्यक्रम नालंदा नगर पूर्णा येथे संपन्न झालेला आहे. हा कार्यक्रम अतिशय कमी खर्चामध्ये साजरा केलेला आहे. गेल्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही समाजकाम करणारे कार्यकर्ते असतात त्यांना मी राज्यस्तरीय दरवर्षी 5 पुरस्कार देत होतो. पण गेल्या 2 वर्षापासून हे अमाप खर्च टाळून हा खर्च सामाजिक कामाला, ऐतिहासिक कामाला खर्च झाला पाहिजे, हा डोळ्यासमोर उद्देश ठेवलेला आहे. नगर जिल्ह्यामध्ये रांजणगाव या ठिकाणी नेवासा तालुक्यामध्ये एक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तो हा खर्च वाचून मी त्या ठिकाणी देणार आहे. गेल्या 5 मार्चला त्या गावामध्ये पुतळ्याचं भूमिपूजन म्हणजे असं झालेलं आहे. तेव्हा मी विचार केलेला आहे की आपला हा जे काय पैसा जे आहे सत्कारणी चांगल्या कामाला लागला पाहिजे. तसंच आमच्या आईसोबत भावासोबत चर्चा केल्यानंतर हा आम्ही हे छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि ही निधी तिकडं पूर्तीत करायची आहे. तेव्हा मी आमच्या सर्व नवदीक्षितांना विनंती करतो की ज्यांना जसं जमन तसं नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला धर्माचं काम गतिमान करायचं आहे आणि त्या ऐतिहासिक कार्यासाठी आपण सुद्धा संदेश देणाऱ्या निमित्त आपण एकत्र झालेलो आहोत. असे आमचे एकनाथजी शिंदे साहेब याच्यासाठी होतो. त्या काळामध्ये साहेब कोणीच नव्हतं, पण आमचे शिंदे साहेब होते म्हणून मी साहेब म्हटलेलं आहे. मी आपल्याला जो कमी शब्दामध्ये उपदेश देणार आहे त्या प्रभावाचा जय जयकार करण्यापेक्षा
मी तुम्हाला जो योग्य संदेश दिलेला आहे त्या संदेशाप्रमाणे जर आपण वागलो तर निश्चित तुम्हाला सुख प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. हे काय, जो बाबासाहेबांचं सांगितलेलं ऐकेल आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल त्याला सुख मिळेल. आणि हे कार्य कोण केलं त्या काळामध्ये की ज्यांची 16वी आपण स्मृती करतो त्यांनी केलं. आणि त्यांचे जे मुलं आहेत, त्यांचे जे सुना आहेत, हे इथपर्यंत आलं आणि त्यांच्या मुलाचे मुलं आणि मुलीले मुलं झाले, म्हणजे त्यात पंजोबा झालेले आहे. हे बीजारोपण कधी केलं की मी पहिलं सांगितलं की माझे जय जयकार करण्यापेक्षा आमच्या साहेबांनी त्याच्याप्रमाणे ऐकलं आणि ऐकून प्रत्यक्ष कृतीत असल्यामुळे हा छोटा कार्यक्रम नाही आहे. फालतूची जत्रा करण्यापेक्षा त्या ठिकाणी सत्य काय आहे हे जाणून घेऊन लक्ष्मण शिंदे साहेबांनी आमच्या जे त्यांचं कार्य 2 मिनिटात मी सांगेन. आणि अशा रीतीने हे रोपटं म्हणून मी बोलताच आमची बैठक बोलली. त्याच्यात माझा जो विषय आहे संपत्ती आणि संतती. आमची संपत्ती बी कमवली आणि संततीसुद्धा कमवली की ज्या समाजाला आपण सर्व जे दलित शब्द नाही येतो, जे आपण म्हणजे शेवटची शरणी होती, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्रापेक्षा जी आपली खराब परिस्थिती होती ती बाबासाहेबांनी आपल्याला सुधारवली. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की माझा जय जयकारचा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्यांच्या जय जयकार करण्यापेक्षा कृती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, एका ठिकाणी मला आठवत नाही किंवा मी नव्हतो बाहेर, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 वर्ष मी आमचे शिंदे साहेब जे पूर्वीचे मातंग आणि आजचा बुद्धिस्ट, नवबुद्धिस्ट कधीच म्हणायचं नाही, बुद्धिस्ट म्हणजे बुद्धिस्ट. आणि त्यांनी संपूर्ण या महाराष्ट्राला पिंजून काढलं. आणि माझ्या परीनं मी त्याला तन मन धनाने सहकार्य केलं.